भारताचे पंतप्रधान पद 3 वेळा भूषवणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आर्थिक आघाडीवर मोठं काम केले। किंबहुना अटलजींच्या दृष्टिपणामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक क्रांती झाली असं प्रतिपादन सुप्रसिद्ध पत्रकार आणि लेखक सारंग दर्शने यांनी केलं आहे। ठाण्याच्या सरस्वती क्रीडा संकुल पटांगणात आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या 39व्या कै रामभाऊ माळगी स्मृती व्याख्यानमालेत सारंग दर्शने यांनी काल अटलजींचा वसा आणि वारसा हे 6वं पुष्प गुंफलं। यावेळी व्यासपीठावर या सत्राचे अध्यक्ष शरद गांगल, अध्यक्ष ठाणे जनता सहकारी बँक सुहास जावडेकरही उपस्थित होते। लेखक दर्शने यांनी अटलजींच्या चरित्राचे पैलू उलगडताना संघाचे प्रचारक, जनसंघ ते पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास श्रोत्यांसमोर मांडला। 1950चं दशक ते 1977 पर्यंतचा काळ बिकट होता। समाजात उद्योजकतेला स्थान मिळत नव्हतं। जागतिक अर्थव्यवस्थाही दोलायमान स्थितीत होती। जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बनलेल्या अटलजींनी त्याही वातावरणात देशाची प्रतिमा उंचवण्याचं कार्य केलं। 1985-86 नंतर भारतीय जनता पक्षामध्ये गांधीवादी समाजवाद मागे पडत गेल्याचं सांगून दर्शने यांनी अटलजींच्या प्रतिभाशाली राजकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकला। 1996 ते 98 आणि 1999 असे 3 वेळा अटलजींनी पंतप्रधान पद भूषवलं। त्यांच्या कारकिर्दीमध्येच भारतानं आर्थिक आघाडीवर मोठं काम केलं। कम्युनिकेशनचं खातं स्वतःकडे घेत अटलजींनी कम्युनिकेशनचं ब्रिटिशकालीन कायदे बदलून दूरसंचार धोरणात अमूलाग्र बदल केले। अटलजींच्या या दृष्टिकोनामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक क्रांती झाली, ज्यामुळे देशातील 100 कोटी जनता आज पेमेंटचा वापर करत असून त्याचा पदोपदी प्रत्यय येत असल्याचं दर्शने यांनी यावेळी सांगितलं। ठाणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील गरीब आणि गरजू महिलांकरिता विविध योजना राबवण्यात येत आहेत। यामधील काही योजनांसाठी उत्पन्नाचा दाखला अनिवार्य अशी अट होती, ही अट रद्द करून उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी शिधापत्रिका ग्राह्य धरण्यात येणार आहे। खासदार नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे याबाबत मागणी केली होती। राव यांनी शिधापत्रिका ग्राह्य धरण्याचं मान्य केलं असल्यानं या योजनांचा लाभ आता जास्तीत जास्त महिलांना मिळणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील गरीब व गरजू महिलांकरिता राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट ठेवण्यात आली होती, परंतु या अटीमुळे अनेक महिला या योजनांपासून वंचित राहत होत्या। यामुळे ही अट शिथिल करण्याबाबत संबंधित महिला आणि बहुतांश माजी नगरसेवकांनी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे मागणी केली। या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी 8 जानेवारी रोजी आयुक्त सौरभ राव यांना लेखी पत्र दिलं होतं। यावर आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेऊन शिधापत्रिका ग्राह्य धरण्याचे आदेश संबंधित विभागास दिले आहेत। घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं महापालिका सातत्यानं प्रयत्नशील आहे। या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत। यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीनं अवजड वाहनांसाठी ठाणे शहराच्या हद्दीबाहेर नवी मुंबई, मीरा भाईंदर आदी ठिकाणी जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं सर्वकष चर्चा करून निर्णय घेण्यात येईल। तसंच मान्सूनच्या अनुषंगानं असलेली धोकादायक झाडं, झाडांच्या फांद्या छाटणे, नालेसफाई आदी कामं देखील लवकरात लवकर हाती घेण्यात येतील असं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज झालेल्या बैठकीत नमूद केले। घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी पालिका आयुक्त यांच्या दालनात काल बैठक झाली। या बैठकीत घोडबंदर रोड येथील जस्टिस फॉर घोडबंदर रोड फोरमचे प्रतिनिधी उपस्थित होते। घोडबंदर रोडवरील वाहतूक समस्येतून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी वाहतूक विभागाच्या मदतीसाठी सध्या जे वॉर्डन उपलब्ध आहेत त्यामध्ये आणखीन प्रशिक्षित 100 वॉर्डन तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबत वाहतूक विभागाशी चर्चा करण्यात येईल। वाहतूक पोलीस आणि वॉर्डन यांच्यात समन्वय ठेवण्याच्या दृष्टीनंही नियोजन केलं जाईल असंही आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केलं। पावसाळ्यापूर्वी घोडबंदर रोडवर करावयाच्या कामांसंदर्भात आयुक्तांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली। या चर्चेत धोकादायक झाडं तसंच वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्याचं काम जानेवारी अखेरपर्यंत सुरू करण्यात येईल असं वृक्ष प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं। तसंच घोडबंदर रोडवरील कचरा हा सकाळ संध्याकाळ अशा 2 सत्रात उचलला जात असला तरी अनेक ठिकाणी नागरिक कचरा टाकतात
अशा नागरिकांना दंड लावण्याची मागणी बैठकीस उपस्थित असलेल्या नागरिकांनी केली। घोडबंदर रोडवर ज्या ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत ती कामं करत असताना तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक बंद करणं आवश्यक आहे, परंतु तसं होत नसल्यानं रस्त्याचं काम नीट होत नाही आणि रस्ता उंचसखल होत असल्याबाबतचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला। यावर रस्त्यांचं काम झाल्यानंतर काही कालावधीसाठी वाहतूक बंद करता येईल किंवा कशी याबाबत वाहतूक विभागाशी चर्चा करण्यात येईल असंही आयुक्तांनी सांगितलं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्यात सुरू असलेल्या भव्य मालवणी महोत्सवात मंगळवारी स्थानिक बच्चे कंपनी तसंच युवा वर्गाच्या समूह नृत्याचा सामना रंगला होता। शिवाजीनगर येथील स्थानिक मुलांचं तसंच विद्यालयीन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ग्रुप डान्सची अंतिम फेरी पार पडली। विशेष म्हणजे मंगळवारी या महोत्सवाला खासदार नरेश म्हस्के यांनी भेट देऊन प्रत्येक स्टॉलवर जात कोकणी व्यावसायिकांची विचारपूस केली। शिवाजीनगर उन्नती गार्डन येथील मैदानात कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं आयोजक सीताराम राणे यांनी भव्य मालवणी महोत्सवाचं आयोजन केले। 10 दिवस संपन्न होत असलेल्या या मालवणी महोत्सवाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही मिळत आहे। दिवसागणिक प्रचंड गर्दी वाढत असून येथील खाद्यपदार्थ तसंच विविध वस्तू खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून येतोय। मंगळवारी या महोत्सवात स्थानिक मुलं तसंच विद्यालयीन आणि महाविद्यालयीन युवांची ग्रुप डान्स स्पर्धा पार पडली। एकापेक्षा एक अशा सरस नृत्याविष्कारानं रसिकांचं मनोरंजन झालं। कोकणातील परंपरा, मनोरंजन आणि खाद्य संस्कृती रेलचेल असलेल्या मालवणी महोत्सवाला काल ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनीही भेट दिली। यावेळी बोलताना त्यांनी सीताराम राणे यांनी कोकणची कला व खाद्य संस्कृती मुंबई ठाण्यासारख्या शहरात आणून हा मालवणी महोत्सव गेली 26 वर्ष सुरू ठेवल्याबद्दल आनंद व्यक्त केला। विविध स्टॉलद्वारे राणे यांनी कोकणातील व्यावसायिकांना संधी उपलब्ध करून दिली आहे। त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील मोठमोठे कलाकार न आणता स्थानिकांच्या कलेला वाव मिळवून देत एक उत्तम पायंडा पाडल्याचंही सांगितलं। दरम्यान या मालवणी महोत्सवात 19 जानेवारीपर्यंत रंगारंग कार्यक्रमांचा तसंच कोकणी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी आवर्जून भेट देण्याचं आवाहन कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं करण्यात आले। कोकणातील उद्योगधंद्याला चालना देण्याकरता हा जो काही मालवणी महोत्सव सुरू करत आहे त्याबद्दल मी त्यांचं सातत्याने करतात त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। तर नागरिकांना इतर होता तिथे फक्त झोला आणि स्टॉल मी आता बोललो की बऱ्याचशा ठिकाणी मी जात असतो, त्याच्यामध्ये 50 झोपळे असतात, 50 खेळाचे प्रकार 10 स्टॉल असतात। पण या ठिकाणी मला ठीक आहे मुलांकरता त्यांनी थोडेफार 2-4 झोपळे लावलेले आहेत, परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी कोकणाच्या कलेला, कोकणाच्या व्यापाराला, कोकणी पदार्थांना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना महत्त्व दिलेलं आहे। हे या उत्सवाचं एक वैशिष्ट्य आहे। सर, विविध खवय्ये इकडे भेट देत असतात, तुम्ही काय संदेश द्याल, म्हणजे काय आव्हान कराल लोकांना? नाही, आपलं मालवणी जे काही फूड असेल, आपलं ग्रामीण फूड असेल, या ठिकाणी मी पाहिलं की फक्त विदर्भातलं सुद्धा फूड आहे। या ज्या काही चायनीजच्या जमान्यामध्ये अजिनोमोटो खाऊन आपलं आयुष्य कमी करण्यापेक्षा जे आपलं ग्रामीण फूड आहे, जे आपलं घरगुती फूड आहे, त्याचा आस्वाद तरुणांनी घ्यायला पाहिजे, एवढंच या ठिकाणी। राज्यातील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच शासकीय नियमावली अंतर्गत आणण्यासंदर्भात काल मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी परिवहनचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांच्यासह
प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांचे प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांसंदर्भात केंद्र सरकारनं आणलेल्या धोरणांचा अभ्यास करून या कंपन्यांना एकाच परिवहन नियमांतर्गत एकत्रित आणणं गरजेचं असल्याचं सांगितलं। प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्यात यावं, सर्व प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांअंतर्गत 4 चाकी, बाईक, टॅक्सी यांचा समावेश करण्यात येणार आहे। बाईक चालवण्यासाठी महिला चालकांनाही प्राधान्य देण्यात यावं असंही त्यांनी सांगितलं। जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल यासाठी प्राधान्य द्यावं, तसंच त्यांच्या सुरक्षेसंदर्भात कंपन्यांनी उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या। खासगी वाहतूक व्यवस्था, सुस्थितीत असलेली वाहनं, प्रवाशांची सुरक्षा, हेल्मेट, महिला चालकांची सुरक्षा, तत्पर सेवा आदी बाबींचा वाहतूक धोरणात समावेश करण्यासंदर्भातील सादरीकरण यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी केलं।